4 तप झाल्यावर मग 2 मिळवायचे. 12 चौक 48 अधिक 2 मग 50चा होतो सुवर्ण. मग 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे. हे एकने वाढवत जायचं. 12 सकम 72 अधिक 3 मग त्याचं नाव अमृत होतं. 8 तप झाले की मग 4 मिळवायचे असतात बरं का सोमनाथ. आणि मग त्याचा शताब्दी होतो. त्यापैकी हा 3रा टप्पा सुवर्ण महोत्सव. पुढे 25 वर्षांनी भगवान बुवा अमृत होणार आहे. ही सगळी तरुण पिढी तरबेज आहे त्याच्यात. ऋषिकेश तुम्ही भगवान बाबा हे सगळे थांबणार आहे. आम्हाला मोबाईल सुरू झाले आता. ठीक आहे, आनंद आहे. बस सांगावं लागत नाही की इथे शेलूदला सुवर्ण महोत्सव आहे. आपोआप हे वातावरण आणि प्रचंड गर्दी पाहून कोणाच्याही लक्षात येईल की सुवर्ण महोत्सव करावा तो शेलूदकरांनी केला तसा. असा भागवा भागवी नाही, काट कसर नाही. विठ्ठल आणि असा दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. याचं एकमेव कारण आहे अख्खं सेलूद गाव आणि पंचक्रोशीतील भाविक एका मायेची लेकरं होऊन या कार्यासाठी एकत्रित आले आणि म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा संपन्न होतो. आमची पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना राहील की 12 महिने प्रपंच करा, पण दरवर्षी 8 दिवस एका मायेची लेकरं होऊन या पारमार्थिक कार्यासाठी एकत्रित या, ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसिद्ध 3 दुकानं जगात आहे. एक जीवाचं, देवाचं आणि संताचं. वेगवेगळ्या मालही प्रत्येकाच्या दुकानात आहे. केवळ दुःख मिळतं ते जीवाचं दुकान आहे. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं ते देवाचं दुकान आहे. दोन्ही आपणाला माहिती आहे. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय. भगवंताचा अवतार झाला म्हणजे आनंद भक्ताला होतो पण दुर्जनाला दुःख होतं. हे दुकान देवाचं आहे. कॉलऱ्याची साथ आली, अण्णा पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. हिवाळ पाटील हे वल्ल सरपण येड्या बाभईचं डबल भावात विकत होतं. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली. किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं. मला दिवसभर पुड्या बांधतो, माशा हाकत बसतो, 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे. सरपणाचं ते गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करते म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं. काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं स्मशाना शेजारी. यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2023 ला दुकान ओपन केलं अण्णा. पण एप्रिलची 21 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. विठ्ठल बस हे देवाचं दुकान आहे. काहीला सुख आणि काहीला दुःख. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला मुलं बाळ नाही भगवान बाबा ते म्हणतं मुलं झालेलं सुखी. आणि ज्याचे दारू पिऊन जोड्या भरल्या लाता बापाच्या कमरड्यात त्याला विचारा, ते म्हणतं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज अजिबात लेकरू न झालेलं सुखी. हे तिकडे बोट दाखवतं. इकडे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. सुख दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हे चिठाई, सुख एक हे चिठाई, बहुपाई उत्तम बहुपाई संता
बहुपायी संतांचे. परिस्थिती बिकट असू द्या अण्णा, बाजी बिन लौन तीन टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. ही भक्तीची मस्ती आहे. संत तुलसीदासजी म्हणतात, मला फक्त 3 गोष्टी जर जीवनात मिळाल्या, लज्जा रक्षणासाठी 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट, जगण्यासाठी दिवसात एकदा बिगर मिठाची भाजी, आणि धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवर. या 3 गोष्टी, बाजी बिन लौन, बिना मिठाची भाजी, आणि लज्जा रक्षणासाठी केळीच्या पानाची लंगोट, भाजी बिन लौन, 3 टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. पठ्ठ्याच्या पुढे इंद्र सुद्धा दुःखी. ही भक्तीची मस्ती आहे. आणि म्हणून तुकोबारायणी समाज प्रबोधन करावं. समाज प्रबोधन करताना तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, लाडू नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही. आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही, अरे तुम्ही. राजाला लाजवेल एवढा आनंद तुकोबारायच्या चेहऱ्यावर. नवल नाही, पण प्रबोधन करताना खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं का भगवान बाबा, शेलूरचे लोक म्हणायचे, आपण एवढी श्रीमंती भोगलेली का, पण आनंदाचे लाडू नाही खाल्ले. बेसन पिठाचे, रव्याचे, बुंदीचे, एकादशीला राजगिऱ्याचे. पण हा तर बाबा म्हणतो खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं, आनंदाचे लाडू खातो तुम्ही घ्या म्हणतो, यात नवल नाही, याच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. शेलूरचा एक म्हणला, हा घरचा गडगंज श्रीमंत असला पाहिजे, त्याच्यानं हा तुकाराम बुवा आनंदी असला. शेलूरची लोक चिकित्सक होती. सरळ देहू गाठलं त्यांनी. इथे तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात? गावकरी म्हणले, का तुम्ही केलं का? वाटोळे प्रपंचाचं लागला त्या बुवाच्या नादी, तुम्हाला माहित आहे ना. त्या गावात त्या बुवाला किती किंमत असते तुम्हाला चांगलं माहिती आहे. जग मानल पण 3 नाही मानत, पड़ोसी, कुटुंबी और पत्नी. सूत्र है, दुनिया मानती है लेकिन पड़ोसी नहीं मानते, कुटुंबी नहीं मानते और पत्नी नहीं मानती. पूरी दुनिया पैर पड़ती है, लेकिन घर जाने के बाद पत्नी कहते, बातें मत करो, आधा लीटर मिट्टी का तेल लाओ, 2 दिन से घर में तेल नहीं. हे समाजाला शहाणपण सांगतं, पण त्याची बायको त्याला शहाणपण सांगते. पत्नी नाही मानते. हे बऱ्याच बुवाला कल्पना आहे त्याची. पत्नी नहीं मानती. पड़ोसी, अरे इतने दूर से आते हो आप लोग, हम तो पड़ोसी लेकिन कभी जाते नहीं उनके पास. अरे अभी अभी बाबा बन गया, पी के रहता था, पूरा 7-12 हमें मालूम है. पड़ोसी नहीं मानते, गांव वाले नहीं मानते और पत्नी नहीं मानती. तो तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात? जा पुढं. ज्याच्या दारामध्ये वृंदावन तुळशीचं असेल, भगवी पताक घराला असेल, धन्य ते सदन वैष्णवाचे, दयाचे द्वारी तुळशी वृंदावन, तुलसी वृंदावन, द्वारी तुलसी वृंदावन, तुलसी वृंदावन, धन्यते सदन वैष्णवा, धन्यते सदन वैष्णवाचे, धन्यते सदन वैष्णवा. सोन्याचा पिंपळ गेला आळंदीला प्रकरण. मग तो अभंग तुकोबारायचा, मी सांगतो हा एकनाथ महाराजाचा. सुरुवात सारखी आहे, पण सोन्याचा पिंपळ म्हटलं की आपलं प्रकरण गेलं आळंदीला. हा ते नाही. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. तिथं गेल्यावर तुकाराम महाराज घोंगड्यावर बसले होते बरं का सोमनाथ भाऊ. भजन चाललेलं अंगणात. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद चेहऱ्यावर. शेलूरचे लोक म्हणले, का रे आपल्याला वाटलं होतं हा गडगंज श्रीमंत असावा, पण याच्या घराला छप्पर नाही. घर चंद्रमोळी, ते माहिती आहे तुम्हाला शब्द. घर चंद्रमोळी, चुली हराळी, केळीवर नारळी,
हे वैभव. दुसरं सांगतो, दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. दद्वयम नास्ति दंतानाम, दोन द दाताला लागत नाही. ही मजा पहा. दोन द म्हणजे दही आणि दूध. दद्वयम नास्ति दंतानाम, खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, दोन भ भाजीन भाकरी. हे मराठी नीट आहे का? दोन द लागत नाही दाताला, दही न दूध. खाता काय? भ खातो, भाजी आणि भाकरी. व्यवसाय काय? द्वयम वृत्ती रस्माकम, दोन ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्ण आणि उदार, दोन ऊ. आणि संपत्ती फद्वयम ग्रह कर्मणी, दोन फ म्हणजे फाटके कपडे फुटके भांडे. घर चंद्रमोळी, चुलीवर हराळी. ज्याच्या चुलीमध्ये अशोक पाटील ताजी हराळी होती, उगवलेली. डोकं चालवा, चूल पेटत असेल का रोज? चूल पेटला हराळी उगवल का? म्हणून चुलीवर हराळी. याच्यातून परिस्थिती लक्षात घ्यायची. केळीवर नारळी. केळीवर नारळी म्हणजे आता ते जुने शब्द संपले. ते मातीचं छोटं भांडं, रांजण, माठ, दुधाणी, मडकं, डेरा, त्याच्यापैकी छोटंसं एक दोन तांब्या पाणी बसेली असं, त्याला म्हणायचं केळी. केळी नाही तर हीच केळी घ्यान खायची, हा ना. आणि त्याच्यावर झाकून ठेवलेली अर्धी नारळ वाटी, ते खोबरं काढून घेतल्यावर फुटकं नारळ अर्ध, बस याला म्हणतात केळीवर नारळी. चुलीवर हराळी, घर चंद्रमोळी. मग म्हणलं एवढा आनंद कशाचा? एक म्हणला मला असं वाटतं बा. लवकर सांग काय वाटतं तुला ते. आता हे जवळजवळ 9 वाजायला आले बरं का सोमनाथ भाऊ. काय वाटतं तर सांग. घरची परिस्थिती जरी बिकट असली तरी या बाबाची मंडळी चांगल्या स्वभावाची असली पाहिजे. आणि त्या माऊलीच्या स्वभावानं हा बाबा आनंदी असला पाहिजे. महाराज तुम्ही शेलूदला कीर्तन केलं, तुमचा आनंद चेहऱ्याचा पाहून वाटलं घरघरची श्रीमंती असावी, पण हे घर तुमची परिस्थिती पाहिली तरी आमचा एक जण म्हणतो माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे. कुठे गेले आई साहेब? आता येतील ना पाणी घेऊन. आणि डोक्यावर घागर घेऊन जिजाबाई तुकोबार आहे म्हणले. शेलूदचे पाहुणे आले, पाहुणे आले आपल्याकडे, गुळ पाणी आणा. तेव्हा चहा पाणी नव्हता. लाल डोळे टोमॅटो सारखे जिजाबाईचे. कोरडी ऑर्डर सोडा, उंदीर मेला तरी धान्याचा दाना आहे का घरात? गोड पाणी आणा. पाहुणे तर हादरलेच. खरे आपल्याला वाटलं होतं हा बाबा माऊलीच्या स्वभावानं आनंदी असेल, मग एवढा आनंद कशाचा? म्हणले आता वेळ कशाला घालवता, सरळ विचारू. बाबा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला वाटत होतं घरची श्रीमंती असावी, पण घराला छप्पर नाही. नंतर वाटलं माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, पण आमच्या समोर विजेसारखी कडाडली. मग आमच्या दृष्टीनं तुमची पत्नी अनुकूल नसताना, घरची परिस्थिती प्रतिकूल असताना तुमच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद असण्याचं कारण काय? म्हणलं एकच कारण, अवघी चिंता. अवघी चिंता उजळाले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले दर्शनी हा लाभ
अरे हे सेलूच्या तरुण मंडळाचं नियोजन असल्यामुळे सगळे तेंडुलकर गोळा केले त्यांनी, षटकारच मजा आहे. तरी मी 10 पर्यंत सोडत नाही तुम्हाला. सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद होण्याचं कारण महाराज म्हणतात, अवघी चिंता वारली. आता असं जर लिहिलं असतं अशोकराव, उजळले भाग्य आता अवघी चिंता पळाली, काही बिघडतंय का? अरे पळाली काय आणि वारली काय? यमक तर जुळतच ना, पण नाही. वारली आणि पळाली जमीन अस्मान इतकं अंतर पडतं. समजा एखाद्याची पळाली, तुम्हाला सांगतो लाल शर्टवाले, चिंता म्हणतो मी, समजावर चालला आपला. समजा जर एखाद्याची पळाली, पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. पण वारली, म्हणून चिंता पळाली आणि वारली. बाप लेकाचं शाब्दिक भांडण. भर चौकात मुलगा जरा अपमानास्पद बोलला. कराडी स्वभावाचा बाप म्हणला, अरे एवढं मिळवलं तुझ्यासाठी, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटत चोकडी डोळ्यात तेल घालून संसार केला आणि वाटेल तसा अपमान करतो. नाही राहणार वाड्यात, जाय म्हाताऱ्या. नाही राहत तर आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? गरम डोक्याचं म्हातारा घरी आलं ऋषिकेश. त्याने एक घोंगडं घेतलं, एक गोदडी घेतली, एक धोत्र घेतलं, फाटकी बंडी घेतली, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा पिशवी भरली, गेलं निघून. 4 महिने तपास नाही. पण जेव्हा कार्तिक वारीला शेलूचे माणसं गेले, तेव्हा हे गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईन मध्ये प्लास्टिकच्या कागदावर 10-20 रुपयाचे सुटे नाणे जर्मनच्या ताटात. ओळखलं लोकांना का हे तर आपल्या गावाचं पाटील. 4 महिने झाले तपास नाही याचा. जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला. अरे तुमच्या दारात रोज 10 भिकारी तुकडा खायला येतात ना, तुम्ही भिकाऱ्याच्या लाईन मध्ये रुपया जमा करता. 4 महिने झाले तुमचं पोर सारखं रडतंय, सगळे शोधून काढलं, तुमचा तपास लागत नाही. बरं तुमचंच पोर बोललं काय, गावातले बोलले, आणि तुम्ही नाही सहन करणार तर काय गावातले म्हातारे सहन करतील? चला चला म्हटल्यावर उठलंच. हे चातुर्मास वाट बघत होतं मला, कोण घरी चला म्हणतं. चालतं आणलं रे बाबा, बरं का, वेळ कमी असल्यानं लगेच आणलं. जसा बाप आणला, वारकरी बाजूला होते, बाप वाड्या पुढे आल्याबरोबर 4 महिने बापासाठी रडत होता मुलगा. तो बाहेर आला आणि लोटांगण घातलं बापाला. एक लक्षात ठेवा पोरो, बापाचं महत्व बाप गेल्यावर कळत असतं, हे लक्षात ठेवा. कसाही असू दे बाप, खोकत बसलेला बाप असू दे, चिडचिड करणारा बाप असू दे, विनाकारण बोलणारा बाप असू दे, तुम्हाला शिव्या घालणारा बाप असू दे, पण जोपर्यंत बाप घरी बसून असतो, वजनदार वाटतो वाडा, वजनदार. एकदा बाप गेला, वाड्याचं वजन गेलं. पुन्हा लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठं व्हा, अख्ख्या तालुक्यात तुमच्या पाठीहून शाबासकीची थाप पडू द्या, पण तुमच्या अशिक्षित बापाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान आहे, ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. हे मायचं प्रेम समाज पाहतो अशोकराव. दवाखान्यामध्ये कोरोनाचा काळ पाहला तुम्ही, किंवा आजारी पडू द्या पोर, माय बेडवर बसलेली असते. माय आहे ती, झेंडू बाम लावून देते पेशंटच्या डोक्याला, चमच्यानं दूध पाजते, माय पाणी पाजते, उपीट चमच्यानं खाऊ घालते, पाय चपून देते, गोळ्या देते, औषध देते. हे माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात सोडत बाप दिवसभर येरझारा घालतो. हा समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बापाचा स्वीकार केला. बाबा आज तुमचं महत्व कळलं, 4 महिने झाले, आता मेलो तरी बोलणार नाही बाबा, फक्त वाडा सोडून जाऊ नका. बाप स्वीकारला यानं. 1 महिन्यानं शेजाऱ्याचा बाप मेला, दावा झाला, भगवान महाराज गोड जेवणाचा कार्यक्रम झाला, महिना मासिक श्राद्ध झालं. कोणीतरी त्याच्या डोक्यात घालून दिलं, का रे काही प्रयत्न केले का नाही? कशाचे? तुझ्या बापासाठी. काय? अरे टीव्हीला द्यायचा, आपण यांना पाहिलं का? नाहीतर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल. काय म्हणतो काय तू? तुझ्या बापाबद्दल म्हणतो. म्हणजे अरे म्हणजे काय करतो काय? 4 महिने आला त्याचा बाप, आणि तुझ्या बापाला 1च महिना झाला. म्हणले त्याचा आला का? तो पळाला म्हणून आला, माझा वारला, मेलो तरी येणार नाही. हे वारली आणि पळाली यातला फरक सांगण्यासाठी. अवघी चिंता वारली. त्याच्यात पुन्हा प्रपंचामध्ये चिंता पडते, परमार्थात वारते. हा फरक आहे. मुलगी जन्माला आली, ऋषिकेश तुझं झालं का? मला बोलव बरं का.
आमच्याकडे आहे ना मुली काय बिगर मुलीचा भाग आहे का विदर्भ? अरे विदर्भासारख्या तर मुली नाही. आता तुम्ही विषय काढला सांगतो. 5 मुली पुराण काळामध्ये विदर्भातल्या आहे. 5 म्हणजे आता सांगावंच लागेल बाबा, ऋषिकेश पाय पटलं तर. पुराणाची पुराण भरली त्या 5 त्याला पंचकन्या म्हणतात. एकट्या गावच्या कौंडण्यपूरच्या 5 मुली सांगतो मी विदर्भातल्या. नळराजाची दमयंती ही कौंडण्यपूरची होती. दशरथ राजाची आई, रामचंद्राची आजी, अजराजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती, हे कौंडण्यपूरची. उगाच तुम्ही मला काढायला लावता. ते झाल्या दोघी झाल्या का? अगस्ती मुनीची लोपामुद्रा कौंडण्यपूरची. राजा सगराची केशिणी कौंडण्यपूरची. आणि विठ्ठलाची रुक्माई कौंडण्यपूरची. तुम्ही काय कमी समजता का विदर्भ? पुन्हा काय कमी पडलं म्हणून 6वी छत्रपती शिवाजी राजाची माता जिजाबाई विदर्भात. आम्ही उगाच काढताय तुम्ही. आम्ही माहेरचे तुम्ही सासरचे आहे म्हणून थोडीशी संपत्ती कमी असेल पण तिकडे समाधानी आहे लोक. कारण जेव्हा रुक्माई श्रीकृष्णजी सोबत निघाली मी तिथंच होतो. भागवत ऐकतात. रडत होती. आता कोणती मुलगी रडते हो, माहेर सोडून जाताना रडते. आणि मग कृष्णदेवाने विचारलं, का रडता रुक्माई, का रडता? काही कमी आहे का तुम्हाला? रुक्माईचं उत्तर आहे, मला काय कमी आहे परमेश्वरा? जगाचा बाप, त्याची सेवा करायची भाग्य मला मिळालं. जगाचा बाप मला प्राप्त झाला, परमेश्वर मला प्राप्त झाला, मला काय कमी आहे? मग का रडता? मी माहेरच्या लोकांसाठी रडते देवा. एकच मागणं आहे, माझ्या माहेरची माणसं सुखाची ठेवा. कोणती मुलगी सासरी जाताना हीच अपेक्षा. विठ्ठल आपलं चिंता शब्दावर चाललं. जाती कन्या महती चिंता. कस्मान प्रदायती महान वितर्क सांप्रदाय समय अर्थ हरिका हृदय विदारिका पितुः. जाती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता निर्माण झाली. मग ती वयात आल्यावर पुन्हा चिंता. कस्मान प्रदायती, हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल म्हणून चिंता. सामान्य बापाचं जाऊ द्या. सोमनाथजी मस्त लग्न केलं, अर्धा कोटी खर्च केला, वारे हाती माप चाले सज्जनाचे. काय काट कसं मला येता आलं नाही पण मी फोनवर आशीर्वाद दिला. लोकांना वाटलं ढोक महाराज इथंच बसलाय कुठेतरी. आणि बस कस्मान प्रदायक, मी चिंतासाठी सांगतो. मुलगी जन्माला आली की चिंता, वयात आल्यावर पुन्हा चिंता. हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल. ऋषिकेश बाकीच्या बापाचं जाऊ द्या. रुक्माईचा बाप चिंतेत होता. तुम्ही म्हणता लग्नात राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखोनी चिंता करी. आता मी असं विचारतो, जिथं रुक्माईचा बाप चिंतेत होता तर 2 गुंठे ऊस असलेल्या बापाचं कसं होतं? सर चौधरी, महान चिंता. ही चिंता का? मुलगी जन्माला आली चिंता, अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल चिंता. बरं लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही, पळाली. लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाप चिंतेत. का काल पाहुणे आले म्हणे लग्न जुळलं? हो जुळलं लग्न, मुलगाही अनुरूप मिळाला, घरानं वारकरी, श्रीमंत सासर. मग तुमच्या तोंडावर चिंता कशाची? अरे 50,000 रुपये जवळ नाही, 5 लाखाचा खर्च आहे. मग साहेब ओळखीचे आहे ना, काही पाईपलाईनचं करा, काय जर्सी गायचं, हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. झालं प्रकरण केलं, अर्थहारिका म्हणजे अर्थाची चिंता पळाली. झालं लग्न थाटात पार पडलं. आणि मुलगी जेव्हा जाताना सोमनाथ भाऊ बापाच्या गळ्याला पहिली बिलगत असते. एरवी पुरुष रडला नाही जन्मभर, पण त्या दिवशी दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या नापास आहे. 24 वर्षाची मुलगी बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले की पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. राजा जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी, हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी. सामान्य माणसाची काय कथा. झालं वाटे लावलं अशोकराव, चिंता पळाली. 2 वर्षांनी बाप पुन्हा चिंतातूर दिसला. काय झालं? अहो कर्ज काढून लग्न केलं, पटके किती लोकांना बांधले, मंडप केवढा टाकला, केवढा थाट न केवढं स्वागत पाहुण्याचं. मुद्द्याचं बोला, काय झालं? काय झालं?
2-2 दिवस जावाई पडून असते गटारात, पेताड सापडलं येत नाही. अरे मरेपर्यंत चिंता. जात ती कन्या महती चिंता, कस्मान प्रदायती महान वितर्का, हा संप्रदाय समय अर्थहारिका हृदय विदारिका पितुः. म्हणजे प्रपंचातली चिंता पळते पुन्हा निर्माण होते, पळते पुन्हा निर्माण होते. महाराज म्हणतात वारली. गोकुळामध्ये चिंता वारली नव्हती. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर. चिंता ती पळाली गोकुळाबाहेर. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. गोकुळातली चिंता पळाली बरं का ऋषिकेश. म्हणून काकासुराच्या, बकासुराच्या, रिठासुराच्या, पुतना मावशीच्या, माबळ भटाच्या रूपानं येत गेली पळत गेली, येत गेली पळत गेली. पळालेली चिंता निर्माण पुन्हा पण वारली. महाराज म्हणतात सार्वभौम राजाला लाजविल एवढा आनंद झाला. याचं कारण माझी चिंता वारली. अवघी चिंता वारली. ठीक आहे, चिंता वारली तर तुकोबाराच्या मागे चिंता होती कोणती? प्रपंचाची चिंता म्हणावं तर ते आपल्या धर्मपत्नीला सांगतात, नको चिंता करू वस्त्र या पोटात. बस बरोबर आहे. बन कुसुमित गिरी गणमणी आरा, स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. राम जन्माच्या दिवशी सकाळी पहिला आनंद वनाला झाला, मन्याला झाला, वाऱ्याला झाला आणि पर्वताला. हे नीट ऐका. वनाला आनंद झाला तेव्हा विचारलं जंगल आपको किस बात की खुशी हुई? तो जंगल ने जवाब दिया जिसका जन्म दोपहर को होने वाला है ना वो तो 14 साल जंगल आने वाला. पहिलं खुश झालं राम जन्माच्या दिवशी जंगल. हे लक्षात घ्या. मन्याला आनंद झाला. विचारलं तुम्हाला आनंद कशाचा? मन्याने उत्तर दिलं आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मनी, म्हणून मनी खुश झाले. वारा सकाळपासून आनंदानं वाहत होता. वाऱ्याला विचारलं तुला आनंद कशाचा? वारा म्हणाला ज्याचा जन्म दुपारी होणार आहे ना त्याच्या शैवेत पठ्याचा मुलगा हनुमान लागणार आहे. तो पवन बाप आहे ना मारुतीचा. ते म्हातारा सकाळी खुश झालं. पुढे पर्वताला आनंद झाला. विचारलं पर्वतांनो आनंद कशाचा? पर्वत म्हणाले आमच्या मुली सासरी गेल्या, अजून बापाच्या भेटीला सुद्धा माहेरी आल्या नाही, आंबेरसासाठी सुद्धा. कोण मुली? नद्या. नद्या पर्वतांच्या लेकी आहे. सासरी मिळाल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या, पुन्हा बापाला भेटायला आल्या नाही. मग आता मुली भेटणार असल्याचा आनंद. पर्वत म्हणाले कसं काय? अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार, त्याची पत्नी रावण चोरणार आहे, रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार आहे, लढाईसाठी त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे, वानर लंकेत नेण्याकरता त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे, समुद्रावर पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू उचलू समुद्रात टाकणार आहे आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. म्हणून पर्वत हे नद्यांचं उगमस्थान आहे. परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, धरणी परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. तुम्ही आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, सुनील भाऊ दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाणा आहे. नव्हे ते त्याच्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, आले जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, आले येथे उपकारासाठी, आले घर जावे, आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, येथे उपकारासाठी, आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. काही उपकार करतात विष्णुभाऊ, पण उपकार्यावर, उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर उपकार. मराठी लक्षात घ्या. उपकार्यावर उपकार म्हणजे यानं त्याला तंबाखू दिला मग ते याला चुना. हे कळलं तुम्हाला? याला म्हणतात उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की लगेच त्यानं याच्यावर चुन्याचा. कारण नुसता तंबाखू खाऊ नये.
चुना पाहिजे. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा चुना. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे, हसू नको, पण 19व्या अध्यायात आहे. हे त्याला तंबाखू देत, त्याला चुना देत. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे अपकार्यावर अपकार. उपकार्यावर अपकार. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता. बेंडकुळीला दया आली, बिचारीनं उडी टाकली. पोहत 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 विंचूवापर्यंत गेली. तिकडनं विंचू आला, त्याला पाठीवर घेतला. परतीचा प्रवास बेंडकुळीचा सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे. पण बेंडकुळी काठाला आली. विंचू म्हणला आता माहिती करून द्याव हिला पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 2-2 फूट बेंडकुळी उड्या मारत होती. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. कळलं ना? तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गंज पेटवणे, गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार. विंचू बेंडकुळी हे उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात. पण संत अपकार्यावर उपकार करतात, हे लक्षात ठेवा. अपकार्यावर उपकार. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, थोडं संताचं भजन चालतंय. ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम आहे का नाही शत्रुघ्न? अरे नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे. थोडा विचार करा, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. आम्ही नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणतो तर आम्हाला मिष्टान्न मिळतं. मधुकरीला आले, मायबाप निघून गेलेले. ती समाधीच्या वेळेला पहा, मुक्ताबाई गळ्याला देवाच्या बिलगून रडली. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. देवा हेच आळंदी आहे. आम्ही झोपत होतो सगळे, आमचे मायबाप रात्रीचे गेले. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तात आणि माता गेली से येथून, तात आणि माता गेली सैतून, तात आणि माता गेली से येथून, तात आणि माता गेली सैतून. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. आम्ही लहान होतो तेव्हा आमचे मायबाप रात्रीचे गेले. मी काय 6-7 वर्षाची होती. माझा धाकटा भाऊ सोपान असेल 8 वर्षाचा. ज्ञानदास दादा होता 10 वर्षाचा, 12चा निवृत्ती. मला भूक लागायची ना, माझा लहान भाऊ कडेवर घ्यायचा, सिद्ध बेटातल्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, आपले 2 भाऊ गेले ना मधुकरीला, आणतील आता. रडू नको मुक्ता, रडू नको. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात आणि सोपान मज सांभाळीत, सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान. हे मजलागे सांभाळी सोपान, हे मजलागे सांभाळी सोपान. ज्ञानदेव निवृत्ती पोरांनाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पोरांनाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न. सांभाळी सोपान सांभाळी सोपान, सांभाळी सोपान, सांभाळी सोपान. संन्यासाची कार्टी. बरे का रोहिदास बाबा, हिसकावून घेतली जोडी जगताप महाराज. चाल तेव्हा इथून. शेवटी जोडी फाडली.
फेकली अंगावर, फाटलेली जोडी. तरी जाईना दोघं भाऊ. माऊलीनं हात धरला. आळंदीतलं सांगतोय मोठ्या भावाचा, दादा मारल तो बाबा, चल. मारलं तरी चालेल ज्ञानोबा, माझ्यावर जबाबदारी टाकून गेले मायबाप. बरं का विष्णूभाऊ, तुमचे अनुभव आहे. जबाबदारी टाकून गेले. अरे तुम्ही तिघही झोपले होते रे. रात्री 12ला मायबापाने अंधारात आम्हाला घेतलं आणि माझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. विचारलं, आई का रडता? का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने तुम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही अनंताच्या प्रवासाला निघालो, देहांत प्रायचित्ताला. निवृत्ती, तू थोरला आहे. तिघं झोपलेले आहे. सकाळी जाग आल्यावर माझा ज्ञानोबा, माझी मुक्ता आणि माझा सोपान तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील आणि तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? माझी शपथ आहे निवृत्ती, जन्मभर माझ्या तिन्ही लेकराला माय बापाची आठवण येऊ देऊ नको. ही जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ना ज्ञानोबा. यानं मारलं तरी चालेल. कळलं रे मला, तुम्ही का जात नाही. हे पडलेलं पीठ मी गेल्यावर नेण्याची इच्छा आहे तुमची नाही रे. तो तिथपर्यंत आला जगताप महाराज, लातणी घासलं पीठ मातीत. का नेणार आता, दादा की नाही? त्या दिवशी चारही भावंड पाणी पिऊन झोपले सिद्ध बेटातल्या झोपडीत. एवढा त्रास दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानराजा मी ग्रंथावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का दादा? एकच मागणी आहे, ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खडाची याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल म्हणून उपकार्यावर उपकार करतात काही, अपकार्यावर अपकार करतात काही. उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. संताचे उपकार आपल्यावर आहे. संताचे उपकार जीवावर आहे, नवल नाही. संताचे उपकार संतावर आहे. सगळी प्रमाण पाठ आहे तुम्हाला. काय सांगू आता संताचे उपकार? सुनील महाराज, हे शब्द कोणाचे आहे? तुकाराम महाराजचे. तुकाराम महाराजही संत आहे आणि उपकार संताचे काय सांगू म्हणतात. म्हणजे संताचे उपकार जीवावरही आहे, संताचे उपकार संतावरही आहे. एवढंच नाही, संताचे उपकार देवावर आहे. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं बरं का विष्णूभाऊ. मंदिर समजून आमचे मारोतराव आत जायचे. आत शत्रुघ्न लेका क्षत्रिया तो भरती आहे. 10 वर्षाचे चड्डीत फिरवले मी गाडीत. इथं असतील महाराज, बरं आहे ना, बरं खरं आहे का नाही? हा बरोबर आहे. विठ्ठल मोठा सप्ताह केला तेव्हा हे दोनच भाऊ नेले मी. इकडून क्षत्रिया, इकडून भरत. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहाता अगणित चौथा. जगताप महाराज आत माज भक्षण, मदिरा प्राशन. बाहेर यायचे हनुमानजी. असं करता 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 पहाटे एक घर असं दिसलं, हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्रधनुष्य बाणाचं भिंतीवर आणि वृंदावन तुळशीचं. एकच घर पूर्ण लंकेमध्ये. असं रामायुध यंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदत एक हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की. आपलं लंकेतलं चालू आहे. पण हनुमानजीला शंका आली, लंका निशिकर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन कर पासा. हनुमानजीने विचार केला, पूर्ण नगर राक्षसाचा आहे, तर इथं वृंदावनवाला हबप असेलच कसा. मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल. काही काही माणसं बरं का, बंगल्यापेक्षा वृंदावन लई भारी बांधतात. तुळस हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रीज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान. लंका निशिचर, श्रावण महिना. लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहा सज्जन करवासा. मनमय तर्क करे कपिलागा. मस्त कला आहे हातात. मनमय तर्क करे कपिलागा, तेही समय विभीषण जागा. त्याच वेळेला विभीषणजी जागे झाले. राम राम तेही सुमिरण केना.
आणि जेव्हा दोघांचं मिलन झालं जगताप महाराज, तेव्हा बिभीषण म्हणतो, हनुमानजी मी वैऱ्याचा भाऊ आहे, पण आज कळलं मला की या वैऱ्याच्या भावावर सुद्धा रामचंद्राची कृपा आहे. का? मोर भरोसबा सुनु हनुमंता, राम कृपा बिनु मिलनही संता. वैऱ्याचा भाऊ कबूल करतो मारोतराव संत आहे, इथपर्यंत आपण गेलो. आणि त्या संताचे उपकार जीवावर नवल नाही, संतावर नवल नाही, देवावर सुद्धा. ऐसा मारुती उपकारी. आता जगतापजी लक्ष ठेवा, आता बरोबर जमलं, अजिबात घाबरायचं नाही. मारुती शब्द का? मारुत म्हणजे वारा. मी गणितासारखा एक एक शब्द सगळी उकल करून 9ला मोकळे करून जातो. रोहिदासची अजून कोणाला माहिती नाही हा बाबा कुठून आला, कुठं चालला. तुम्ही 2 मिनिट तरी या. सुनील म्हणला या, मी म्हटलं जमतेमच येतो. तुम्हाला पटन नाही पटन शांतारामजीला माहिती आहे. जगताप महाराज रात्रीचं कीर्तन सांगवड्याला होतं पुण्याला, बरोबर आहे, इथं मान्य आहे. सकाळचं बुलढाणा जिल्ह्यात आलो 11 ते 1 काला करून, बरोबर 450 किलोमीटर पहाटे निघून इथे जमतेम आलो. विष्णू भाऊनं तयारी करून ठेवली त्याच्या मित्राकडे. म्हटलं अजून दिवसभर जेवायला मिळालं नाही, आता सकाळी लातूरला आहे 10 वाजता, तुम्ही घ्या विश्रांती, माझं सांगतोय. तरी कुठला मिनिट चुकत नाही. सुनीलनं लावला होता वशिला, म्हटलं तू चाल, मी विना घेतो ना, जगताप महाराज आहे म्हणे. म्हटलं त्यांना टाळ देतो, क्षत्रिय बस तिघातच करू सुरू, पण वेळेत. अजून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेली घड्याळ दुरुस्त करणे. अजिबात नाही त्याच्यात. आता इथपर्यंत आलो. मारुती, ऐसा मारुती उपकारी. मारुत म्हणजे वारा, बरं का, मारुत म्हणजे वारा, आणि त्याच्यापासून झाला म्हणून मारुती एक. दुसरा एक युक्तिवाद आहे, सुशिक्षितांना आनंद वाटेल, थोडं माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली म्हणजे म्हातारी याला आग्रह करते, ए तू तो एकाच वर्गात शिकला आणि त्याची माय 2 नातवंड खेळत बसते, तू अजून भानगडीत पडला नाही, मी मेल्यावर लग्न करशील का? यंदाच्या वैशाखात तरी, यंदाच्या वैशाखात तरी, यंदाच्या वैशाखात तरी. माय रडायला लागते पण पोरग भानगडीत पडत नाही. तशी अंजना दर साल मारुतीला म्हणायची, यंदा उरकून घे, यंदा उरकून घे, अरे यंदा तरी, या वर्षी तरी. नाही भानगडीत पडले. आता युक्तिवाद पहा. बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. यापासून सुटले 4 जण, शुक भीष्म हनुमान, 4था कार्तिक स्वामी जाण यासी नाही बट्टा. म्हणून मारुती उसे कहते मारुती. ऐसा मारुती उपकारी. आता उपकार करणारा पुत्र असला तरी धन्यता त्याच्या मायबापाला, त्याच्यापेक्षा सुशीलो मातृपुण्येनं, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठल धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे मराठीमध्ये. धन्य विरुद्ध धिक. तुमच्या पखवातात आहे धिक, असं धिकतान, ठीक आहे. धिक शब्द पखवादात आला. ढोलकीमध्ये धिक नाही, तिथं नरकून डूब जाव आहे. बोल ढोलकी जी वाजते ना, नरकून डूब जाव, नरकून डूब जाव, नरकून डूब जाव, नरकून डूब जाव, तरी कोणीच उठत नाही तमाशातून. त्याचं कारण सांगतो. तमाशातल्यांना वाटतं बिगर तिकीट डूब जाव असेल रे, आपण तर तिकिटा काढून बसलो. म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी तुंतुन विचारतं, कोण कोण कोण. ते रात्रभर तसंच वाचतं, ढोलकीला विचारतं नरकून डूब जाव, पण कोण 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 कोण. आणि मग मंजिरावाला येतो सबजन, त्याचं वाजन पहा, सबजन बिगर तिकीट, तिकीटवाले सबजन डूब जाव रात्रभर. इथे धीक आहे कशासाठी? येशाम्न प्रीती. ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याच्या जिन्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. म्हणून धिक्तान 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 धिकेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. त्याचं नाव धिक्तान. विठ्ठल धन्यच्या विरुद्ध धिक शब्द आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. अरे मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा
घाली कुऱ्हाडीचा दांडा वरणच घाली तोंडा 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 वरणच घाली कुऱ्हाडीचा दांडा वरणच घाली तोंडा वरणच घाली तोंडा वरणच घाली आता तापला तावा त्याला जगताप म्हणतात. थोडा तापायला उशीर लागतो. आता थंड करणं कठीण आहे. ते आता तापलं. विठ्ठल मुलगा नाही झाला मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात. गोतास काळ ते नाही का कुऱ्हाडवाला जंगलात आलं सगळे वृक्ष घाबरले. ते त्यांचा अध्यक्ष आहे वटवृक्ष त्याच्याकडे गेले काय का वटवृक्षाकडे गेले. प्रत्येकाच्या अध्यक्ष ठरले आहे. निवडणुका नाही हे बिनविरोध आहे. बिनविरोध यांच्या निवडणुका नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तेच अध्यक्ष राहणार आहे. अजूनही कोणालाही विचारा तुम्ही. पशुचा राजा सिंह शब्द येतो. पक्षाचा राजा कबूतर ठीक आहे. फुलाचा राजा काय म्हणते गुलाब. दुसरा शब्दच नाही तो तेच शब्द आहे त्याच्यात कोणीच नाही. फळाचा राजा हा शाबास शाबास. हे अध्यक्ष बिनविरोध आहे. एकदा काय झालं विष्णुभाऊ बाकीचे फळं म्हणले आंबाच कसा अध्यक्ष नेहमी नेहमी आपण काय कमी आहो का. आपण यंदा अर्ज भरू. सगळ्या फळांनी अर्ज भरले. आंबा यायचा आधी मीटिंगमध्ये सगळे आले. त्याच्यामध्ये ते टरबूज हे काय वाळूक होतं फणस होतं नीट आहे का द्राक्ष आली केळी आली नारळ आलं जांभूळ आणि सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. अजून आंबा यायचा होता. श्रीफळ म्हणला यंदा अध्यक्ष मीच होणार. मला श्रीफळ म्हणतात. प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावरही माझंच काम आहे. माझं नाव श्रीफळ आहे. यंदा अध्यक्ष मीच होणार. फणस म्हणला ए काट्यावर नका जाऊ. आत अमृताचे साठे इकडे लक्ष द्या. अध्यक्ष मी होणार. द्राक्षी म्हणली बारीक म्हणून दुर्लक्ष करता का. 40 फूटचा रोड पुरू देत नाही आम्ही. मराठी कळते वाटत. यंदा अध्यक्ष मीच होणार. केळी म्हणाली महिला म्हणून दुर्लक्ष चालू काय तुमचं. अरे तुमचं काहीच उपयोगाला येतं. माझं काहीच व्हायला जात नाही. केळी म्हणाली फोडाचा कापूर होतो फळाचं सिकरण होतं पात्रावर आणायची गरज नाही. माझ्याच पानावर जेवण चालतं. सर्वोपयोगी मी आहे. अध्यक्ष यंदा मी होणार. जांभूळ म्हणलं कलरमुळे दुर्लक्ष चालू आहे का आमच्या. मी त्या मीटिंगला तुम्ही सांगतो. अरे सध्या 70% लोक डायबिटीस वाले आहे आणि 70% लोक आवडीनं आम्हाला जांभळाला खातात. म्हणजे 70% मतदान आमच्याच बाजूने अध्यक्ष जांभळच होणार. जाऊ द्या वाढवत नाही. एवढ्यात आंबा आला मीटिंगमध्ये. जसा आंबा आला विष्णुभाऊ नारळाच्या पोटातच पाणी झालं. नुसतं आंब्याला पाहिल्या केळीनं खाली मान घातली. फणसाच्या अंगावर काटा आला. द्राक्षानं बारीक तोंड केली. जांभळ तर पार काळटीकर पडलं. म्हणजे अध्यक्ष आंबा. विठ्ठल तसं वटवृक्षाकडे सगळे वृक्ष. वाचवा महाराज काय कुऱ्हाडवाला जंगलात आलं. तुम्ही बघितलं हा कुडवली कुऱ्हाड त्याच्या खिशात होती. घाबरू नका. कुऱ्हाड खिशात होती ना धोका नाही. आपल्याच पैकी झाडाची फांदी दांड्याच्या रूपात कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीचा नाश नाही. त्याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. आणि असा जर मुलगा जन्माला आला असेल त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या. पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय
जाय नरका अभक्ताची माय. अभक्ताच्या मायचा धिक्कार केला. याच्या उलट देवावर उपकार करणाऱ्या भक्ताच्या मायला धन्यता. बैल बाजाराचा फायदा घोडेगाव बाजार. सौदा केवढ्यातही हो आमचा, पण याच्यावरून समजलं त्यांना. आईचा धिक्कार अभक्ताच्या आईचा धिक्कार केला. याच्या उलट भक्ताच्या मातेला धन्यता दिली. धन्य अंजनीचा सुत. बरोबर करू शत्रू, अजिबात काळजी करू नको तू. हे गौतम ऋषी आणि अहिल्या ब्रह्मदेवाची कन्या आहे. गौतम ऋषी हा ब्रह्मदेवाचा जावाई आहे. मुलगी ब्रह्मदेवाची अहिल्या आहे. आणि गौतम आणि अहिल्याला 3 झालेले लेकरं, 2 मुलं आणि 1 मुलगी. थोडक्यात सांगतो हा. तिथे सांगावं लागेल ना, काय ठोकून चालते का? मुलगा मोठा चिरकाली, नाव लक्षात राहिली तर बरं होईल. गौतम ऋषीचा मोठा मुलगा चिरकाली, लहान मुलगा शतानंद आणि सगळ्यात मुलगी अंजना. 2 भाऊ आणि 1 बहीण. बरं का? चिरकाली आपल्या आईला 62 तीर्थाला घेऊन गेला. चिरकाली मोठा मुलगा. आणि जो शतानंद आहे तो राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला. जसे दशरथाचे वशिष्ठ, जनकाचे शतानंद. हा पुरोहित शतानंद गौतम ऋषीचा पुत्र आहे. आणि मग अंजना दिली केशरीला. केशरी इकडे राहत होता नाशिकच्या पलीकडे अंजनी पर्वत. केशरी सोबत लग्न झालं अंजनीचं. पुढे केशरी दक्षिणेला निघून गेला, दक्षिण दिशेकडे. पुढे रामाच्या सैन्यामध्ये तो सेनापती झाला. हे वाढत चाललं. रामाचे 4 सेनापती, रावणाचे 4 सेनापती. संपूर्ण युद्ध 72 दिवस झालं. हे 4 सेनापती रामचंद्राकडे, 4च सेनापती रावणाकडे. अतिकाय, अकंपन, दुर्मुख आणि दुर्वचन. हे रावणाचे 4 सेनापती. आणि रामाचे दधीशी, ऋषमुख, गवाक्ष आणि केशरी. हे मारोतरावचा पप्पा सेनापती. मग माय अंजनाला मुलगा नाही. अंजना माईनं वायुदेवाची प्रार्थना केली. वायुदेव प्रसन्न झाले. वायुदेव म्हणले काळजीच करू नको, मुलगा होईल तुला. इथे तपाला बैस. इकडे सुवर्चशा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये नाचकाम करत होते. शत्रुघ्न रंभातिक सुरनारी नवीना सकल संसार कला प्रवीणा कले गानभौ गान करंगा बहुविधी वेदै वाणी पतंगा रंभातिक सुरनारी. त्याच्या सुवर्चशा होती. सुवर्चशा मनोरंजन करायला. नाचता नाचता ताल चुकला तिचा. बाजूला काढलं. ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं की 90 घेऊन आली. वरही बिमारी आहे ते. आणि मग ब्रह्मदेवानं शाप दिला, घार होशील. ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. सुवर्चशा नामे स्वर्गीची ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. घार होशील घार. घाबरली. उशाप द्या मारा. तोपर्यंत फिरत राहशील. कैकेयीच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनाच्या हातावर नेऊन टाकशील. आणि मग मारुतीरायाच्या रूपानं शंकरजी जन्माला येतील, तेव्हा तू शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरत होती. मग हे पुढचं सगळे पाठ आहे तुम्हाला. पिंड घारीने झडपला. आणि ती घार प्रसाद घेऊन चालली. खाली अंजना माय होती तपाला बसलेली. वायुदेव प्रसन्न केला होता अंजना मायनं. त्या घारीची इच्छा नव्हती, पण वायुदेवानं जो झटका दिला तिच्या चोचीतून प्रसाद खाली पडला माय अंजनेच्या हातावर. म्हणून वायुदेवापासून झाला म्हणून पवनसूत. आणि अंजनीच्या मिस्टरचं नाव केशरी असल्यामुळे तेही नाव पुन्हा लावं लागलं केशरी नंदन. विठ्ठल धन्य अंजनीचा सुत. इथपर्यंत आलो आपण. आता पुढे नाव ज्याचे हनुमंत. जमते आता काय 8:30 झाले. हनुमंत बरं का विष्णुभाऊ. हनुमंत हे कोण्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग माँ मुझे भूक लगी है. जाओ बेटा पका हुआ फल खाओ. अंजना माँ सहज म्हणली जा पिकलेलं फळ खा. तेव्हा सूर्याचा उदय झाला होता. हनुमानजीला वाटलं हे पिकलं सफरचंद आहे. धावलेन सूर्यालाच गिळलं.
प्रात समय रवी भक्षिली तब तीन लोक भयो अंधियारो. अंधार पडला, सूर्या ते ग्रासिले. सर्व देव घाबरले, इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं, मारोतरावच्या हनवटीला लागलं, त्याच्यामुळे नाव हनुमंत झालं. इथपर्यंत आलो आपण. धन्यांजनीचा सुत नाव ज्याचे हनुमंत, ज्यानं देवावर उपकार केले. अरे देवावर उपकार केले म्हणजे नेमकं काय? याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. राधे राधे. याने सीता शोध केली. 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 राम सीता भेटावा. राम सीता भेटावी. राम सीता भेटावी. राम सीता भेटावी. याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. याने सीता शोध केली. बस, आता देवावर उपकार केले याची यादी सुरू झाली. पण 8:30 झाले. ए, आमची पद्धत आहे बरं का जगताप महाराज. अभंग घ्यायचा तो गणितासारखा सोडवायचा. मग आम्ही कोणीही चरणात प्रवेश करू, आम्हाला स्वातंत्र्य आहे. कोणीही चरणात गणित आहे अभंग म्हणजे. कोणीही चरण, असं काही केंद्र सरकारचा नियम आहे का पहिल्या चरणापासून बुवानी बोलावं? अरे प्रवेश करता आला पाहिजे. जे चरण योग्य त्याच्यात प्रवेश करायचा. हं. सिद्धांत महत्वाचा आहे ना. 2 न 2 4 हा सिद्धांत आहे. 4 हा सिद्धांत आहे. मग 2 न 2 4च, 3.5 न अर्धा 4च, 3.25 न पाऊण 4च, 2.25 न पावणे 2 4च. आम्ही कसंही करू, तुम्हाला 4ची गरज आहे ना. बस लक्षात आलं तुमच्या. तसं आम्ही तिकडे गेलो पहिले. ज्याचे देवावर उपकार आहे ऐसा मारुती उपकारी. आणि ऐसा मारुती उपकारी म्हणून उपकारी मारुतीच्या आईला धन्यता आहे. धन्य अंजनीचा सुत, त्याचे नाव हनुमंत. मग देवावरही उपकार केले म्हणता, तसे उपकार केले कोणते? आता तिथून सुरू झाली यादी. याने सीता शोध केली. आता 2 चरण झाली, 2च राहिली. मंगळापूरकर, आपलं कुत्र भुंकायच्या आधी होऊन गेलेलं बरं. आत नाही, आता ते बिबट्यामुळे नाही भुंकत हो. बिबटे सुटले ना. पूर्वी बिबटे नव्हते, कुत्रेच होते बिबटे. आता सर्वांनी हात वर करा. शाबा शूटिंग वाले, हे एवढं घ्या भाऊ. उद्या जमलं तर पेपरला पहिल्या पानावर द्या. कळू द्या मोठ्या मोठ्या शहरातल्या लोकांना. अरे मंगळापूर सारख्या गावात केवढा सप्ताह होतो. हात वरच ठेवा. ए शत्रुघ्न, हा योग 71 वर्षांनी आला. आपल्याला कळणार नाही. 1953 साली 5 सोमवारचा श्रावण आला होता. तो 71 वर्षांनी आला. 5 सोमवार याच वर्षीच्या श्रावणाला आहे. 5 तारीख, 12 तारीख, 19, 26 न 2 सप्टेंबर. झालं का नाही पाठ? मी काय सांगितलं? 5, 12, 19, 26, 2. 5, 12, 19, 26, 2. हा, हे 5 सोमवार. 5 ऑगस्टला सोमवार आला, श्रावण सुरू झाला. आता दुसरा सोमवार आजचा 12ला, तिसरा येतो 19ला, चौथा गोकुळ अष्टमीच्या दिवशी 26ला आणि अमावस्या 2 सप्टेंबरला. श्रावण महिन्याने सुरुवात, श्रावण आणि शेवट असे 5 सोमवार 71 वर्षांनी या वर्षीचा योग आहे. म्हणून जरा हात वर करा. असं एवढ्या हात गिरे भाऊ. एका तालात माझ्याकडे
विठोबा रखुमाई बाईकवर बोलू नका थांबा. थांबा तू नको. एक थांबा इकडे बा. एक टाळे. एक रे. एक जरा ताकद लावा. एक थांबा 2 मिनिटं. वाह क्या बात है.